अमोहा, सॉरी अमोहा, फक्त तुझं इंट्रोडक्शन प्लीज कर सुरुवातीला. हा, तुझं पूर्ण नाव सांग आणि तू कुठल्या शाळेत माझं आहेस आणि नाव एज. हा. माझं नाव अमोहा मांजरेकर आहे. मी सेकंड मध्ये आहे. माझ्या शाळेचं नाव न्यूरॉन लॅब्स आहे. मी पुण्याला राहते आणि मी 7 वर्षाची आहे. छान. आता सांग, हा म्हण. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्ष स्तोत्रमन्त्रस्य उतकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुभचन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे जपि विनियोगः अतध्यानं सहायताचानुबाहो भूतशरधनुषं पद्मपद्मासनस्थं पीतं वासुरसानं नभकमलदलं स्पर्धिनीं ब्रह्मसन्नं वामाङ्गारूढसीतं मुखकमलमिलन लोचनं वीरतापं नानालङ्कारतीर्थं तत्समुरुचटां मण्डलं रामचन्द्रं विचित्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं त्यात्वानीलोत्पलश्यामं रामं राजीवरोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटां मुकुटमण्डितं सासीतूलधनुर्बाणं पाणिं नक्तं च राजकं स्वरीरयात कत्रातु आविर्भूतं वचम्पितु रामरक्षा पठे प्रत्य पापग्नि सर्वकामता शिरो मे वा तो मे राघव पातु पादं दशरथात्मजा कौशल हरिओम. खूप सुंदर, फार छान म्हटलंस अमोहा. अर्थातच सगळी रामरक्षा तुला पाठ आहे किंवा तू म्हणतेस हे ऐकून सुद्धा मला आईने सांगितलं तर फारच छान. आणि आता तू इतकी सुंदर म्हटलीस. रोज म्हणतेस का तू? रोज संध्याकाळी म्हणते ना? का नाही म्हणत? कधी कधी कंटाळा करते असं होतं का नाही? पण रोज म्हटली पाहिजे रामरक्षा सर्वांनी. आणि ह्याला काय म्हटलंय? रामरक्षा म्हणजे स्तोत्र पण आहे आणि मंत्र पण आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आपण मंत्राचं पठण केलं की नाही आधी सुरुवातीला, ओम नमः शिवाय तू म्हटलेस माझ्या बरोबर, हो की नाही? तसंच ह्या रामरक्षेला मंत्र पण म्हटलंय. त्यामुळे विशेष भाग आहे की मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला एक आंतरिक प्रेरणा मिळत असते आणि एक ऊर्जा, ऊर्जा म्हणजे एनर्जी मिळत असते. आणि राम बाप्पा आहे, त्यामुळे काय, राम बाप्पा म्हटल्यानंतर धनुष्यबाण आणि त्याच्यानंतर रावणाचा वध करणारा अशी ताकद आपल्याला प्राप्त होते. येस, तर रोज म्हणायचं. ओके, तर छान. आज तू त्यातली काही कडवी म्हटलीस आणि आम्हाला सगळ्यांना छान वाटलं. हं? असंच तू रोज म्हणत जा. आणि सर्वांनी जसं आज अमोहाने म्हटलं, आपापल्या घरी संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवा लावल्यावरती नक्की रामरक्षा म्हणावी. भीमरूपी आणि रामरक्षा, दोन फार सुंदर स्तोत्र आपल्याला कोणी दिली आहेत ही माहिती आहे? नाही माहिती. बुध कौशिक ऋषींनी दिलंय. मग बुध कौशिक ऋषी म्हणजे कोण आपण बघूया. तुम्हाला माहिती आहेत पण थोडंसं बघितलं तर समजतील. हा, पण असं बुध कौशिक म्हटल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येत नाही. पण सगळ्यांनी शोधा आज बुध कौशिक ऋषी म्हणजे कोण. पुढच्या केंद्रामध्ये रामरक्षेचे आपण थोडेसे अर्थ बघूया, त्याचं विवरण पण बघायचा प्रयत्न करू. ठीक आहे, छान. दिव्या सांग. माझं नाव दिव्या आहे. मी तिसरीत आहे. माझी स्कूल सिंघाणे आहे. मी ठाण्यामधून जॉईन केलंय. मी गोष्ट सांगते आज. एकदा काय झालं, हे काय सुभाषचंद्र बोस शाळेत होते. त्यांच्या शाळेत जास्ती इंग्रज खूप होते आणि बंगाली कमी होते. त्यावेळेला भारतात इंग्रजांनी राज घेतलेला. म्हणून काही इंग्रज बंगालीवाल्यांना त्रास द्यायचे आणि म्हणायचे की तुम्ही तर खूप भेटतात, आमच्या समोर येऊन आम्हाला बघून पळून जातात. एकदा काय विद्यार्थी फिरत होते तर एक
एक इंग्रजी मुलगा आला आणि त्याने परत खोड काढायला लागला. मग तिथून एक लांब आणि सुंदर सुंदर दिसणारा मुलगा आला आणि बोलला की मी बंगाली आहे. हे तू काय बोलतो? मग त्या इंग्रजीला राग आला. त्यांनी त्या मुलाला जोरात मारलं. त्यांनी पण त्याचा हात पकडला आणि दारजात बोललं की आणि उत्तर दिलं. सगळे लोक चौकून गेले की हा इतक्या जोरात कोण बोलतोय. त्या दिवशीपासून सगळ्यांना समजलं की बंगालीवाले पण हुशार आहे. हाच होता आपला सुभाषचंद्र बोस, ज्यांनी पुढे जाऊन आझाद बोस आपल्या भारताचा आझाद हिंद फौज तयार केली. आझाद हिंद फौज तयार केला. त्यांनी आपल्या भारताचा जय हिंद नावाचा घोष केला. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. व्हेरी नाईस. खूपच छान सांगितलीस दिव्या. तुला मी गंमत दाखवतो बरं का. हे नेताजींबद्दलचं, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे हे विलक्षण पर्सनॅलिटी. म्हणजे आपल्याला अनफॉर्च्युनेटली ना शाळेमध्ये फार त्यांच्याबद्दल शिकवलंच नाहीये, कोणालाच नाही शिकवलेलं. पण त्यांचा नक्की चरित्राचा अभ्यास आणि त्यांचे प्रसंग, जीवन प्रसंग बघितले पाहिजे. तू शाळेतला हा प्रसंग सांगितलास ना, जसं थांब एकच मिनिटं, मी अगदी थोडक्यात ना एक मजा दाखवतो तुला. की माझ्याकडे एक स्लाइड आहे त्यांची, आणि तू सांगितलेल्या गोष्टीमध्ये असं झालं होतं, हो की नाही. तर हा इंग्रजी मुलगा आला आणि ते काय करायचंय ना, इंग्रजांचं राज्य होतं राईट. ब्रिटिशांनी आपल्यावरती किती काळ राज्य केलं, ऑलमोस्ट 150+ राज्य केलं, आणि फॉर सो मेनी डिफरंट रिझन्स. आणि लुटलंय भारताला, म्हणजे इतकी प्रचंड लूट केलीये. तर तू विचार कर की हे इंग्रज ज्यांच्याकडे शस्त्र असणार, त्यांचीच मुलं, त्या ऑफिसर्सची मुलं या शाळेत कॉलेजेसमधनं शिकणार, तिथे यांना उलट सुलट बोलणं इतकं इझी असणार आहे का? कारण ते वडिलांना घेऊन येतील, पोलिसांना घेऊन येतील, त्यांचंच राज्य आहे, पिस्तुली घेऊन येतील, गोळ्या घालतील, काही करतील, आणि आपल्या लोकांना ठारच करत होते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा हा इंग्रजांनी भारतीय मुलांना की तुम्ही कसले पळपुटे, तुम्ही शेळपुटे, तुमच्यावरती आम्हीच राज्य करणार, या देशावरती अधिकार आमचाच आहे, तुम्हाला असंच बडवणार, असं म्हणल्यानंतर जे याच्या डोक्यात राग गेला, तुडवलं त्या इंग्रजी मुलाला. तो त्याच्यानंतर म्हणजे पळून गेला पार तिकडनं, आणि सगळी शाळा हादरली की ही व्यक्ती आहे तरी कोण जे हे असं करते. आणि ह्यांचाच आधीचा एक असा किस्सा घडला बरं का, की त्या शाळांमधनं सगळीकडे काय व्हायचं, प्रेयर होते की नाही शाळेमध्ये सकाळी, प्रार्थना. तर सगळ्यांकडे आता प्रार्थना बरीच बदलली, अजून पण बऱ्याच शाळांमधनं काहीही प्रार्थना चालते आणि मुलं आपली जाऊन ती म्हणत असतात. पण फॉर्च्युनेटली चांगल्या शाळांमधनं काही आपल्या प्रार्थना घेतल्या जातात. तेव्हाच्या काळामध्ये तू इमॅजिन कर, त्या क्वीन ऑफ इंग्लंडची स्तुती गायली जायची. म्हणजे दे आर प्रेझिंग द क्वीन ऑफ इंग्लंड. आता ही काय करते क्वीन ऑफ इंग्लंड? शी इज लुटिंग अस, शी इज किलिंग अस, हो की नाही, शी इज डिस्ट्रॉइंग भारत. आणि वाय आर वी प्रेझिंग हर? का आपण तिची स्तुती गातोय? पण हे असं करायचे. तर हा एक मुलगा होता, त्याच्याकडे प्रार्थना म्हणायला सांगितली होती, तो उभा राहिला आणि म्हणला मी म्हणणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. अख्खी शाळा त्यांनी थांबवून ठेवली की इंग्लंडच्या राणीची प्रार्थना म्हणायची नाही. आणि इट इज नॉट इझी. तू विचार कर की सिंघानिया स्कूलमध्ये जाऊन उद्या इंग्लंडच्या राणीची काय कविता वगैरे किंवा काहीतरी म्हणायला सांगितली, तसं उभं राहायचं आणि अख्ख्या शाळेला थांबवायचं की ही म्हणायची नाही. अशी ताकद नेताजींच्या अंगात होती. फार विलक्षण नेताजी होते. म्हणजे कशाचा अभ्यास केलेला, तर स्वामी विवेकानंदांना आपलं आराध्य दैवत, गुरु, सद्गुरू मानलेलं, आणि भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास केलेले असे सुभाषचंद्र बोस होते. दिसायचे कसे, हे त्यांचं लहानपणीचा फोटो बरं का, आणि पुढे बघ कसे दिसायचे. असे दिसायचे नेताजी. आणि खूपच गोष्टी आहेत त्यांच्या. पुढे पुढे तर त्यांनी भारतासाठी, जे आता सांगितलं की नाही तू, आझाद हिंद फौज, तर ही आझाद हिंद फौज त्यांनी उभी केली, आणि खूप मोठं सैन्य घेऊन हिटलरच्या मदतीने त्यांनी त्याच्यानंतर, म्हणजे हिटलर कुठे होता, जर्मनीमध्ये, तिकडनं ते इंडियामध्ये घेऊन आले ती सगळी फौज, जर्मनी आणि पुढे जपानच्या मदतीने, आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध केलं. आपल्याच काही लोकांनी देशातल्या यांना सहाय्य केलं नाही, त्यामुळे एवढा खटाटोप नेताजींना करायला लागला.
पण एकापेक्षा एक विलक्षण, हे हिटलर आणि त्यांची भेट, ह्याच्यावर आपण फार जायला नको. पण हे इतके विलक्षण लोक होते, इतके भन्नाट लोक होते, आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्व असं विलक्षण, प्रत्येक रोमारोमात भरलेलं होतं, भारलेले होते राष्ट्रीयत्वाने. आणि त्यामुळे आपल्या देशाला इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य मिळू शकतं. तर फार सुंदर सांगितलेस दिव्या, व्हेरी नाईस. अशीच येत जा आणि आम्हाला छान छान गोष्टी नक्की सांगत जा केंद्रामध्ये. ओके, तर चलो. यदुवीर, भगवद्गीतेतले श्लोक म्हणणार आहे बरोबर? कुठल्या अध्यायाचे म्हणणार आहेस? की भगवद्गीता नित्यपाठातले म्हणणार आहेस बरोबर? तर आज भगवद्गीता नित्यपाठातले काही श्लोक यदुवीर आपल्या समोर सादर करेल. एकच मिनिट यदुवीर, तू फक्त तुझं इंट्रोडक्शन दे सुरू करताना. मी माझा स्पॉटलाइट मधनं काढतो. तुझं नाव, कुठली शाळा आहे ते सांग, आणि तुझं एज सांग. सांग यदुवीर. माझं नाव यदुवीर आहे. मी तेजस्विनी विद्या मंदिर शाळेमध्ये आहो. हरि ओम. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हरि ओम. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगो स्वकर्मणि. व्यवसायात्मिका बुद्धि रेकः कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनः. नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेत कर्मणः. यज्ञार्थात् कर्मणो नेत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गस्तमाचर. इष्टान् भोगान् निबोधेव दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स. यद्यदाचरति शेषं तत्तत् एवेतरो जनाः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विनं द्विविधश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय. सिद्ध समो भूत्वा समत्वं योग उच्यते. मात्रा स्पर्शस्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्याः तान् तितिक्षस्व भारत. यं हि निवर्त्यन्ते ते पुरुषं समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषु उपजायते. संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहः श्रुतिविभ्रमः श्रुतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. काम एष क्रोध एष प्रयोगुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्यनमिह वैरिणम्. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः. कामक्रोधस्तथा लोभस्तस्मा एतत्त्रयं त्रयेत्. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणाम्. कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि पराण्याहुः. इन्द्रियेभ्यः परं मनः. मनसस्तु परा बुद्धिः. यो बुद्धेः परतस्तु सा. हरि ओम. यदुवीर, अप्रतिम म्हटलंस, फार सुंदर. आणि खूप कौतुक तुझं की एवढे श्लोक तुला भगवद्गीता नित्यपाठातले खरं तर तुझं स्मरणात आहेत, आणि तू रोज म्हणतोस का भगवद्गीता नित्यपाठ? तुझ्या वाचनात आहे? अरे वा, एक्सिलंट, व्हेरी नाईस. यातला तुला कुठला श्लोक एखादा आवडतो का? म्हणजे तुझा फेवरेट ह्या 20 मधला असा कुठला श्लोक आहे का? किंवा असा विचार केलायस का कधी?
केलंय? आहे कुठला फेवरेट? कर्मण्येवाधिकार असते. कर्मण्येवाधिकार असते. अरे ब्रिलियंट. आणि केवढा मोठा, खरं श्लोक म्हणायला छोटा आहे पण त्याचा अर्थ केवढा मोठा आहे. बापरे, तुला माहिती आहे त्याचा अर्थ काय आहे, कर्मण्येवाधिकार असतेचा? कधी विचार केलाय? हो. असं काही माहिती असेल पाहिजे नाही, पण तुला काय वाटतं, काय अर्थ सांगितलाय तिथे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. बरोबर ना? मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्तव अकर्मणी. असं आहे की नाही तो? अप्रतिम श्लोक आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठी बरं का, एव्हरीबडी हु इज लिस्निंग. म्हणजे श्लोक तर इतके सुंदर आहेत म्हटलेच आता. तर थोडासा ना विचार करा तुम्ही सर्वजण, आणि असा विचार करा ह्या श्लोकाचा. मी थोडक्यात सांगेन म्हणजे फार वेळ नाही घेत, पण याचा थोडा विचार असा करा की हे मी आज जे काय करतोय, म्हणजे मी स्कूलमध्ये जातो, मी खेळतो, मी कुठे मित्रांबरोबर असीन, एखाद्या पिक्चरला गेलो असीन, काय जे काय करत असाल, ओके, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, त्याच्यामध्ये भगवद्गीतेच्या श्लोकांचा थोडासा अर्थ मी माझ्या जीवनात कधी उतरवू शकेन का, किंवा मी अप्लाय करू शकेन का? आता पाठांतर तर इतकं सुंदर आहे, तर असा पण विचार थोडासा प्रत्येकाने करायला सुरुवात करा. ठीक आहे, थोडं थोडं करायचं, खूप नाही करायचं, पण डेफिनेटली थिंक अबाउट इट. आता कर्मण्य अधिकार असते हा जो श्लोक आहे त्याच्याने असं सांगून टाकलंय की अरे कर्मावर तुझा अधिकार आहे. कर्मावर म्हणजे व्हॉट एव्हर ऍक्शन यू हॅव टू टेक, त्याच्यावर तुझा अधिकार आहे. कर्मणी एवं अधिकार असं म्हटलंय, तर तुझा अधिकार त्याच्यावर असते आहे. मा फलेशु कदाचन, फळावरती तुझा अधिकार नाही. आपल्याला असं वाटतं की अरे म्हणजे आता मी नोकरी करतो फॉर एक्झाम्पल, राईट, सगळे आई बाबा नोकरी करतात, मग असं मनाला विचार करतो अरे आम्ही हे सगळं असं जर भगवंतांनी सांगून टाकलंय की कर्मावर अधिकार आहे म्हणजे काम करा, आणि नंतर पगारावरती अधिकार नाहीये, फळावरती पण पगार मिळतो की नाही, त्याच्यामुळे घर चालतं बहुतेकांचं. असं काय गंमत आहे का? असं कसं सांगते? नाही नाही, तसं नाही सांगितलेलं. पण व्हॉट एव्हर यू आर डुईंग, जे काही कर्म करा, ते कर्म करत असताना त्याचा रिझल्टचा विचार करत बसायचं नाही. अरे मी मॅच जिंकीन का नाही जिंकणार, मला परीक्षेत पहिला येईन का नाही येणार, किंवा चांगले मार्क पडतील का नाही, पास होणार का नाही. तुझा अधिकार कशावर आहे? कर्मावर. डू युअर वर्क, आणि डू युअर वर्क, गिव्ह युअर 200%, आणि लिव्ह द रिझल्ट टू गॉड. स्वामीजी बघून घेतील रिझल्ट. पण तू तुझा प्रयत्न पूर्ण केलायस का? जी काय परिस्थिती तुला प्राप्त झाली आहे त्याच्यामध्ये तुझा तू प्रयत्न पूर्ण केलायस का, हा प्रश्न आपण स्वतःला ऑनेस्टली विचारायला पाहिजे. व्हॉट एव्हर, याचा अर्थ आपण चुकणार नाही असं नाहीये, ह्याचा अर्थ आपण धडपडणार नाही असं नाहीये, पण जर चुकलो, जर धडपडलो, तर परत उठून उभे राहिलो का, आणि जेव्हा आपण उठतो आणि उभे राहतो म्हणजे परत सुरू करतो करायला, तेव्हा आमचा एफर्ट हा पूर्ण आम्ही देतोय का नाही, आणि विथ अ व्हेरी सिन्सिअर इंटेन्शन अँड विथ अ व्हेरी क्लिअर गोल इन फ्रंट ऑफ अस, मग रिझल्ट जे असतील ते रिझल्ट स्वामीजी बघून घेतील असं सांगितलंय. अजून त्याचा बराच अर्थ आहे, पण थोडक्यात तर व्हेरी नाईस. हा तुझा फेवरेट श्लोक आहे, तू खूप सुंदर म्हटलंयस आणि आलास आज केंद्रात, खूप छान केलंस. एक्सिलेंट. ओव्हर टू यू. नमस्कार, माझं नाव वल्लरी. आज मी तुम्हाला एक गणपती बाप्पाची कविता सादर करून दाखवणार आहे. कवितेचं शीर्षक माझा गणपती बाप्पा. कवयित्री कल्याणी बोरकर, जी माझी मावशी आहे. मोठे मोठे कान, त्याचे इवले इवले डोळे, भले मोठे पोट आणि दुडू दुडू चाले. पोट भरून मारीन आता त्याच्याशी मी गप्पा. अहो कोण म्हणून काय पुसता, माझा गणपती बाप्पा. दादाला आवडे कृष्ण आणि बाबाला आवडे राम. आजी घेते येता जाता विठोबाचे नाम. पण मला मात्र आवडतो तो तल्लख ज्याची मती. नाव ज्याचे नुसते घेता पण ना ते भीती. येण्याआधी त्याच्या लगबग असते भारी. 5 दिवस घरी येता मौजच असते न्यारी. रोज म्हणतो आरत्या अन रोज प्रसाद नवा. कधी हवेत मोदक तर कधी लाडू हवा. धूप दीप दुर्वा फुले पूजे करिता हवी. लाडक्या माझ्या बाप्पासाठी आरास सुद्धा नवी. यंदा विचारीन नक्की मी प्रश्न त्याला काही. अजून ज्याचे उत्तर मला कोणीही दिले नाही. मला इतके आहेत का त्याला 2च दात.
प्रसाद का तो कधीच माझ्या समोर नाही खात. वर्षातून का एकदाच तो येतो आमच्या घरी. 5 दिवसात परत जातो. थांब म्हटलं तरी एवढा मोठा बाप्पा आणि उंदीर इतका लहान, कसा बरा दिला असेल त्याला वाहन म्हणून मान. मला येतो कंटाळा लिहून ओळी 7. मला येतो कंटाळा लिहून ओळी 7. महाभारत लिहिताना का त्याचे दुखले नसतील हात. आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती. आई म्हणते पडतील दात करू नको तू मस्ती. दात तुटला तेव्हा का बाप्पा खेळत होता कुस्ती. हात जोडून खूप काही मागती त्याला सारे. हात जोडून खूप काही मागती त्याला सारे. इतके सारे पोटात त्याच्या कसे मावते बरे. प्रश्न विचारत त्याला मी हळूच झोपी जाता. चक्क येऊनी बाप्पा माझ्याशी बोलत होता. अभ्यास करून चांगला विद्या मिळव खूप. अभ्यास करून चांगला विद्या मिळव खूप. प्रश्न पडती त्यांनाच कळते माझे रूप. आठवण काढी त्यांच्या मी कायम मनात असतो. देव असा कुणाला सोडून कुठे जात नसतो. तेव्हापासून गणेश तेव्हापासून गणेश माझा मित्र झाला पक्का. मी जिकडे जाते तिकडे असतो माझा बाप्पा. मी जिकडे जाते तिकडे असतो माझा बाप्पा. असतो माझा बाप्पा. धन्यवाद. हरिओम. फारच सुंदर वल्लरी. फार फार गोड कविता आहे आणि तू खूप सुंदर सादरीकरण केलंस. त्याचं पाठांतर पण अप्रतिम होतं. व्हेरी नाईस. थँक्यू. मला एक सांग, मला असं कळलं की तुला ह्या कविता वाचनासाठी कुठेतरी आता बक्षीस मिळालं का? हो. हो, कुठे मिळालं सांगतेस जरा सगळ्यांना? महाराष्ट्र मंडळात. हो, तुझ्या आता गांधीनगर. गांधीनगरमध्ये. हा. हो, आणि कसली स्पर्धा होती? म्हणजे काव्य वाचनाचीच होती की काय होती? हो. हो, कविता सादरीकरण. हो का? वा. हम्म. आणि मग एज कॅटेगरी वगैरे होती तिथे की कसं होतं? हो. 5 ते 15 आणि मग त्याच्यानंतर 15 ते 30 आणि 30च्या पुढे. अरे वा, म्हणजे बऱ्यापैकी मोठी कॅटेगरी होती एज हो. कॅटेगरीमध्ये. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि तुला कितवं बक्षीस मिळालं ह्याच्यात? पहिलं. अरे वा, व्हेरी नाईस. सगळ्यांतर्फे कौतुक. खूपच छान, खूपच छान. आणि एक छोटासा प्रश्न बरं का, तू इतकी छान कविता केलीस तर हे गणपती बाप्पाचं तू वर्णन केलंय ना त्या कवितेमध्ये पहिल्या कडव्यामध्ये, हो की नाही? तर ते सांगशील का, ते असं का आहे की हे एवढे मोठे कान आणि एवढेसे डोळे असे का आहेत आणि एवढं मोठं पोट का आहे गणपती बाप्पाचं? काही कल्पना आहे का? पोटाची आहे पण हा. काना आणि डोळ्यांची नाही. पोटाची काय आहे? पोटाची काय आहे? का पोटाची रचना आहे? म्हणजे जे जे आपण सगळं त्याला मागतो ते तो पोटात स्टोअर करून ठेवतो. हो, तो सगळ्यांचा ऐकून घेतो आणि आपल्या पोटात स्टोअर हम्म. करतो होता. हा. त्यामुळे एवढे करोडो लोक सांगत असतात त्याला, आपापल्या लिस्ट देत असतात. मगाशी बघितलं की एक तरी नमस्कार असा असावा की मी कोणी नाही, माझं काही नाही, मला फक्त तू हवास, हो की नाही, सर्व काही तुझेच आहे. ती प्रार्थना येतच नाही, अगदी शेवटी येते. त्यामुळे गणपती बाप्पाचं पोट मोठं करायला लागतं त्याला, सगळं त्याच्यामध्ये स्टोअर करा. हो, बरोबर. आणि मग छोटे डोळे का आहेत? बारीक असं बघायला असं बारीक म्हणजे बघायला म्हणजे जनरली आपल्याकडे आजी आजोबा असे छोटे डोळे करून बघतात तेव्हा त्यांना जरा नीट दिसत नसतं, असं असतं की नाही? इथे गणपती बाप्पाचे मुळातच छोटे डोळे. असा कुठला तू पक्षी बघितलायस का ज्याचे डोळे खरं तर एकदम हो छोटे हो आहेत पण जबरदस्त तीक्ष्ण आहेत? वल्चर. वल्चर. वल्चर इगल. पेक्षा हा, इगल. ऍब्सोल्युटली. कुठे उडतं ते माहिती ना, म्हणजे इट फ्लाईज सो हाय, हम्म. राईट? म्हणजे हम्म. इनफॅक्ट खरं तर गरुड तू विचार कर, हिमालयाच्या पर्वतरांगांच्या म्हणजे त्या डोंगरांच्या उंचीच्या वरती उडतात. इतक्या वरनं ते गरुड उडत असतात आणि त्या ठिकाणी उडत असताना त्यांना कितीतरी हजारो फूट खालचं त्यांचं जे काही भक्षक असतील किंवा जे काय असेल त्यांचं म्हणजे प्रे असं आपण म्हणूयात, किंवा हो, त्यांच्या पिल्लावरती ते नजर ठेवून असतं. छोटासा उंदीर पण दिसतो दिसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये. छोटे डोळे जे आहेत गणपती बाप्पाचे ते ह्याच्यासाठी आहेत की अतिशय सूक्ष्म अशी ती दृष्टी आहे. त्यामुळे जे काही चाललंय आपल्या आजूबाजूला
त्याच्यामधलं एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे ती समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याची एक प्रकारे आंतरिक प्रेरणा प्रत्येक मनुष्याला निर्माण होत असते. पण बरेचदा आपल्याला दिसतच नाही, कारण इतकं सगळं गोष्टी सांगत असतात त्याच्यामधलं आपलं डोकं निम्म्या वेळ कुठेतरी भलतीकडेच चाललेलं असतं, हो की नाही? आपलं पूर्ण अटेन्शन त्या गोष्टीकडे कधीच नसतं. तर ही सूक्ष्म अशी जी दृष्टी दिलेली आहे ती अशा सगळ्या सूक्ष्म गोष्टी हेरून घेऊन प्रिसाईज जे त्यावेळेस बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ऍक्शन केली पाहिजे, त्याच्यासाठी ती सूक्ष्म दृष्टी आहे, ओके नाही? आणि एवढे सुपासारखे कान का आहे? मग सगळ्यांचं ऐकायला किती सगळे त्यांना बरोबर. नमस्कार वगैरे करून सांगतात, सगळ्यांचं ते ऐकायला. Yes. सगळ्या भक्तांची प्रार्थना ऐकू जावी आणि ती तर ऐकतच असतो तो, म्हणजे हो की नाही? पण चुकीची प्रार्थना केली तर तो काही लक्ष देत नाही, इग्नोर मारतो. तर छान, व्हेरी नाईस. ओके, माझं नाव विवान पाठक आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो जी इंटरनॅशनल स्कूलमध्ये. आणि आज मी एक कविता सादर करणार आहे मी केलेली, जिचं नाव आहे हम है भारत के इंसान. तर मी सुरू करतो. ए लोगो हम है भारत के इंसान, न हमसे है कोई ताकतवर, न हमसे है कोई बुद्धिमान. हम है दिल के साफ और सच्चे, मन के हैं हम अच्छे. वैसे तो हम भिन्न और नेक हैं, पर समय आने पर जितनी पूरी दुनिया नहीं उतने हम एक हैं. हम सब है भारत का सम्मान, सबसे अच्छे हैं और सबसे बलवान. हमारा देश अब तक इतनी ऊंचाइयों पर आया है, न कोई और देश उन ऊंचाइयों तक पहुंच पाया है. इसलिए गर्व है क्योंकि हम है भारत के इंसान. न कोई है हमसे ताकतवर, न कोई है हमसे शक्तिमान. न कोई है हमसे ताकतवर, न कोई हमसे शक्तिमान. हरि. फार सुंदर विवान, व्हेरी नाईस. आणि ही कविता कशी काय रे सुचली तुला, म्हणजे का वाटलं अशी कविता लिहावी? माझा आता 2 महिन्यापूर्वी माझी एक्झाम चालू होती, युनिट टेस्ट. त्याच्यामध्ये माझा नेक्स्ट डे मराठीचा पेपर होता. संध्याकाळी मी कंटाळलेलो, मला अभ्यास पण नव्हता करायचा, म्हणून मला सुचली. अरे बापरे, म्हणजे तू भारीच आहेस. कंटाळा आला की तुला काव्य वगैरे सुचतं, म्हणजे काय अमेझिंग, व्हेरी नाईस. पण खूप सुंदर केली आहेस तू. आणि त्या कवितेमध्ये विशेष करून ना, जर सर्वांनी ऐकली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये विवांनी ना असं त्याला जे सुचलंय ते भारत या शब्दाचा अर्थ खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी घेतलाय. म्हणजे इतकी विविधता आहे आपल्या देशामध्ये, हो की नाही? म्हणजे डायव्हर्सिटी, त्या सगळ्या डायव्हर्सिटीमध्ये असलेली युनिटी, त्याच्यानंतर आपल्या सगळ्या म्हणजे एकूण सनातन संस्कृतीमध्ये असलेलं तेज, त्याच्यामध्ये आलेला धर्म, त्याच्यामध्ये आलेलं राष्ट्रीयत्व, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं सर्व अध्यात्म. म्हणजे अल्टिमेट गोष्ट जी सांगितली आहे की काहीही करत असाल तरी असं ईश्वर प्रणिधान, असं जसं आपण नियम बघितला त्याचा कधीही विसर पडू देऊ नये. तर सगळं वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये आलंय, पण फार सुंदर पद्धतीने त्याला ते काव्य सुचले. सो विवान, व्हेरी नाईस. हा, खूप छान केलीस आणि असंच करत जा. आणि नंतर जमलं तर सर्वांना आपण शेअर करूच यात वार्तापत्रातली कविता देखील. ओके.